नमस्कार मित्रांनो, मी निलेश दुरी जन आधार टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो. आपण आरे कॉलनीमधील साई बांगोडा या जागेवर आहोत आणि या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदा भरणी केलेली आहे. याबाबत आपण जन आधार टाइम्स मध्ये यापूर्वी 2 ते 3 वेळा बातमी देखील प्रसिद्ध केली आहे. त्यावेळी हे काम थांबलेलं आहे, परंतु किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कशा प्रकारे बेकायदा भरणी झाली आहे ती पहा आपण. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात भरणी झाली तरी अधिकारी काय झोपले आहेत का? अधिकारी देखील या सर्व घोटाळ्यात सामील आहेत, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. स्थानिकांनी या ठिकाणी बेकायदा भरणी सुरू असताना ऑनलाईन कंप्लेंट देखील केलेली पोलीस स्टेशनमध्ये. पवई पोलीस स्टेशन मधील अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आणि त्यांनी काम थांबवलेलं, परंतु पुन्हा 2 दिवसांनी काम सुरू झालं. त्यानंतर काल पुन्हा वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन काम थांबवलं, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. गुन्हा नोंद झालेला नाही आहे. तसेच अद्यापपर्यंत कोणालाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्याची माहिती नाही आहे. तर हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे आरे कॉलनी, परंतु ही जागा दुग्ध खात्याच्या अंतर्गत न येता वन विभागाच्या अंतर्गत येते. त्यामुळे याची जबाबदारी वन विभागातील अधिकाऱ्यांची आहे. याबाबत आरे कॉलनीमधील जे वन विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आम्ही बोललो, परंतु त्यांनी सांगितलं की हा भाग आपल्याकडे येत नाही आहे, परंतु ज्या विभागात येतो त्यांना आम्ही कळवतो आणि त्यांना कळवल्यानंतर या ठिकाणची ही बेकायदा भरणी थांबलेली आहे. परंतु किती मोठ्या प्रमाणात भरणी केली आहे ती पहा. आणि विशेष म्हणजे ही आरेची बाउंड्री आहे, आरेची भिंत ही आरे कॉलनीची भिंत आहे, ही एक आणि ही आरे कॉलनीची भिंत तोडलेली आहे आणि ती भिंत तोडून या ठिकाणी भरणी केली आहे. किती मोठ्या प्रमाणात पर्यावरण या ठिकाणी नष्ट केलं जात आहे पहा. आपण पुढे देखील केलेली आहे भरणी, ती देखील मी दाखवतो. हा रस्ता रॉयल पंपला जातो, रॉयल पंप्सला, आणि हा रस्ता आहे जो पवई फिल्टरपाडा युनिट नंबर 22 या ठिकाणी जातो. हे बघा, ढवळ्या या ठिकाणी बेकायदा भरणी झालेली आहे. आणि अधिकारी काय करतात, कोणत्या कामाचा पगार घेतात, आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ही जागा वाचवण्याची. परंतु जर कुंपणच शेत खात असेल तर न्याय कोणाकडे मागायचा? हे बघा, 1-2 ट्रक लॉरी, 1-2 ट्रक भरणी नसून कमीत कमी 500 तरी ट्रक या ठिकाणी बेकायदा उतरवले. आणि या सगळ्या गाड्या, चला ही जागा फॉरेस्टची आहे, परंतु ही बाउंड्री ही आरेची आहे. या गाड्या आत कुठून आल्या त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. हे बघा, ती मोठ्या प्रमाणात झाडं देखील तुटल्या, झाडांवर देखील भरणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात झाडांचं देखील नुकसान झालं. याच्या खाली देखील झाडं गाडली गेली आहेत असं येथील स्थानिकांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जंगल होतं, त्याच्यावरही भरणी केलेली आहे. बघा, हे काही दिवसांनी हे पूर्ण भरलं जाईल. जर लक्ष दिलं नाही तर ही भरणी मोठ्या प्रमाणात होऊन हे पूर्ण ही जागा बेकायदा भरणी होऊन ही भरून जाईल. ही झाडं सगळी त्या भरणीखाली गाडली जातील. आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी पुढे काहीतरी एक स्टुडिओ बनणार आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता बनवण्यासाठी हे सर्व खटाटोप सुरू आहे असं समजत आहे. आणि मोठमोठे भूमाफिया या सर्व भरणीमध्ये आणि या सगळ्या बेकायदा कामांमध्ये सामील आहेत. याबाबत जन आधार टाइम्सने 2 वेळा बातमी प्रसिद्ध केली. तसेच आरे कार्यालयातील अधिकाऱ्यांशी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला, परंतु आरेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ही जागा त्यांची नाही. परंतु ते आरेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली,
बातमी प्रसिद्ध झाल्या, माहिती दिल्या दिल्या दुसऱ्या दिवशी झाले ते, परंतु हे बरोबर आहे की ही जागा त्यांच्या आधिपत्याखाली येत नाही आहे, ही जागा फॉरेस्टची आहे. ही एक आरेची बाउंड्री आहे. हे बघा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरणी झाले पहा. फक्त नावापुरती आरे कॉलनी इको सेन्सिटिव्ह झोन आहे. बाकी जेवढ्या काय अनधिकृत गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतात आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याचं काहीही लक्ष नाही आहे. सगळे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. तरी माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा. वनमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे हा व्हिडिओ गेला पाहिजे. आरे वाचवायचे असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा मुंबईचा हे फुफ्फुस काही दिवसांनी नकाशावर दिसणार नाही. हे बघा ही अशी झाडं या ठिकाणी होती, पूर्ण झाडांवर या लोकांनी हे भराव टाकलेला आहे. ही बघा ही झाडं काही दिवसांनी झाडं दिसणार नाहीत, एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरणी केली आहे. किती मोठे मोठे दगड आणून टाकलेत. हे गाड्या खाली करण्याचे देखील पैसे भेटतात यांना. या ठिकाणावरून रस्ता बनवणार आहे आणि पुढे काहीतरी स्टुडिओ बनवण्याचं नियोजन आहे. त्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. तरी माझी स्थानिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांना देखील विनंती आहे की कृपया आपण या गंभीर गोष्टीकडे लक्ष द्या. लवकरात लवकर गुन्हा नोंद करा आणि हे जे कोणी हे जे केलं आहे त्याला आत टाका. ही आरेची हद्द आहे, आरेची भिंत आहे जी तोडली आहे. ही आणि ही इथे आहे, JCBच्या सहाय्याने ही तोडली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ही बेकायदा भरणी केली आहे. हे पहा गेल्या महिन्यातच याच जागेवर पुढे याच जागेवर पुढच्या बाजूला पाण्याची चोरी होत होती. महानगरपालिकेचं पाणी चोरी केलं जात होतं. त्यावर गुन्हा नोंद झालेला आहे, परंतु काही कारवाई झाली नाही आणि मिळालेल्या माहितीनुसार त्या प्रकरणात जे सामील होते तेच या प्रकरणात देखील, या भरणीच्या प्रकरणात सामील असल्याचे येथील स्थानिकांनी आम्हाला सांगितले. परंतु स्थानिक देखील आपल्या जीवाला घाबरत असल्यामुळे ते ऑन कॅमेरा काही बोलायला तयार नाही आहेत. त्यांना देखील धमक्या दिल्या जातात आहेत. आम्ही देखील या ठिकाणी व्हिडिओ बनवायला आलो त्यावेळी येथे 4-5 गुंड उपस्थित होते, परंतु आम्ही जसा मोबाईल चालू केला तर ते इथून पसार झाले.